नाही, मुळात आत्ता महाराष्ट्रात असे कुठे आहेत भुयारी मार्ग? 80 किलोमीटरचं तर शक्यच नाही. मुंबईत एक 8-9 किलोमीटरचा आहे, तेवढा सोडला तर कुठेच भुयारी मार्ग नाही. मग पुण्यात अचानक कसे उभे राहतील? पण नवीन कुठले तरी रस्ते भुयारी करणार असं काहीतरी सांगून काही होत नाही. मुळात पैसे कोण देणार, कुठून देणार? एवढे पैसे राज्य सरकारकडे तरी आहेत का? 20 मिनिटात पुणे मुंबई. पुढं त्याचं काय झालं कोणालाच माहित नाही. त्याचा DPR पण झाला नाही, काहीच झालं नाही. आजही हे जे 32 तास लोक अडकून पडले होते पुणे मुंबई रस्त्यावर, ती घटनाच घडली नसती जर हा खरंच हायपरलूप झाला असता तर. नितीन गडकरींनी गेल्या 15 दिवसात पुण्यामध्ये बैठक घेतली आणि अनेक प्रकल्प केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातनं भुयारी मार्गाची संकल्पना पुढे आणलेली आहे. 80 किलोमीटरची भुयारी मार्ग. काय म्हणजे खरंच पुण्याला याची गरज आहे का आणि ते शक्य होऊ शकतं का? नाही, मुळात आत्ता महाराष्ट्रात असे कुठे आहेत भुयारी मार्ग? 80 किलोमीटरचं तर शक्यच नाही. मुंबईत एक 8-9 किलोमीटरचा आहे, तेवढा सोडला तर कुठेच भुयारी मार्ग नाही. मग पुण्यात अचानक कसे उभे राहतील? आमचं म्हणणं त्याच्या पुढचं आहे, करायचं आहे ना. पुण्यामध्ये आता मेट्रोचा तुम्ही विस्तार करणार आहात. आज नगर रोडला वाघोलीपर्यंत मेट्रो न्यायचं चाललंय. तर नगर रोडची परिस्थिती इतकी वाईट आहे ट्रॅफिकची. प्रचंड ट्रॅफिक्स आहेत. वाघोलीला तर भयानक ट्रॅफिक आहे. भुयारी रस्ता करायचा असेल तर त्या मेट्रोला भुयारी करा. ती खरी आवश्यकता आहे. म्हणजे वरचं सगळं शाबूत राहून, कारण पुढची 5-5, 7-7 वर्ष ट्रॅफिक जामची तो रस्ता बेजार होणार आहे. जो आधीच आहे त्याच्यात भर पडेल जर तुम्ही ओव्हरहेड मेट्रो केली तर. तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत, 80 किलोमीटरचे रस्ते करायचे आहेत. तर जेवढे म्हणून मेट्रोचे प्लॅनिंग्स आहेत ती सगळी खाली घाला पुण्यात. म्हणजे भुयारीच करा. कारण भुयारी मेट्रो होते का? होते, कारण आपण करून बघितली. स्वारगेट पासून ते शिवाजीनगरपर्यंतची जी मेट्रो आहे ती भुयारी आहे आणि ती होऊ शकतं. मग तशी करा. माझ्या मते नवीन काहीतरी करून पैसे घालवण्यापेक्षा आत्ता जे करायचे तेच भुयारी करा, जेणेकरून ते करणंही सोपं आहे. प्लॅनिंग पण पूर्ण झालंय. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त पैसे द्यायचे. कारण मेट्रोचा DPR होईल त्यात तो आपापच भुयारीचा करा, सगळं होऊ शकतं. पण नवीन कुठले तरी रस्ते भुयारी करणार असं काहीतरी सांगून काही होत नाही. मुळात पैसे कोण देणार, कुठून देणार? एवढे पैसे राज्य सरकारकडे तरी आहेत का? या असे अनेक प्रश्न त्यातनं उभे राहणार आहेत. आणि मग जसं हायपरलूप नावाचा एक प्रकल्प एक 7-8 वर्षापूर्वी त्याच्याबद्दल खूप गवगावा झाला. 20 मिनिटात पुणे मुंबई. पुढं त्याचं काय झालं कोणालाच माहित नाही. त्याचा DPR पण झाला नाही, काहीच झालं नाही. आजही हे जे 32 तास लोक अडकून पडले होते पुणे मुंबई रस्त्यावर, ती घटनाच घडली नसती जर हा खरंच हायपरलूप झाला असता तर. पण असं काही म्हणजे नुसतंच घोषणा करायच्या, प्रत्यक्षात खाली काही उतरत नाही. असं जर होत असेल तर त्याला काही अर्थ नाही. करायचं असेल तर ज्या गोष्टी आत्ता आहेत त्याच्यामध्येच आपल्याला काय मॉडिफाय करता येईल, त्यातच कशा गोष्टी करता येतील त्या केल्या तर काहीतरी त्याच्यामधनं यश मिळण्याची शक्यता आहे.